Okay, let's start. Okay, so screen visible है. Yes, NCERT chemistry lecture will be at what time? काही आयडिया नाही मला पण. तर वाक सरच तुम्हाला अपडेट देतील त्याच्याबद्दल की लेक्चर कधी असणार आहे. ठीक आहे. ते बहुतेक अजून नाशिकलाच आहेत, सो ते उद्यापासून जॉईन करणार आहेत मोस्टली. सो उद्यापासून चालू होईल. या 1-2 दिवसात नसेल झालं तुमचं लेक्चर. आजचे जे टॉपिक्स आहेत ना, ते आहेत विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, अजून लॉज आहेत, आपण लॉज शिकणार आहेत. फर्स्ट बघा, फर्स्ट जो लॉ आहे आज आपण जो शिकणार आहे दॅट इज द किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. ठीक आहे. सो फर्स्ट आय विल एक्सप्लेन व्हॉट इज दिस लॉ अँड देन वी विल सी सम एक्झाम्पल्स. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन काय स्टेट करतो माहिती का? इट स्टेट्स दॅट द रेशिओ ऑफ एमिसिव्ह पॉवर कुठल्याही बॉडीसाठी काय एमिसिव्ह पॉवर ऑफ एनी ऑब्जेक्ट टू इट्स ॲब्झॉर्प्टिव्ह पॉवर इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके, आता हे काय प्रकार आहे, याचा अर्थ काय? ऍक्च्युली किर्चॉफ्स लॉचा ऑल्टरनेट स्टेटमेंट पाठ करा. हे स्टेटमेंट एवढं इंटरेस्टिंग नाहीये. इंटरेस्टिंग स्टेटमेंट तर हे आहे, कुठल्याही बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ एमिशन कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन म्हणजेच ॲब्झॉर्प्टिव्ह पॉवर इज ऑलवेज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ एमिशन फॉर एनी सरफेस. कुठल्याही सरफेससाठी कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ एमिशन असंच असतं. तुम्हाला दोन्हीचे मिनिंग माहिती आहेत का? तुम्हाला कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय फर्स्ट लेक्चर मध्ये झालेलं रेडिएशनच्या, की कुठल्याही सरफेसवरती समजा हीट इन्सिडेंट असेल ना, से 100 जूल इन्सिडेंट असेल आणि त्या 100 जूल मधनी 30 ॲब्झॉर्ब केली, 50 रिफ्लेक्ट केली आणि 20 ट्रान्समिट केली, तर आपण तीन कोइफिशियंट काढलेले ए, आर आणि टी. सांगा बरं या फिगरसाठी ए, आर, टी किती येणार? ए येणार 0. किती? या फिगरसाठी ए किती येणार? 0. किती येणार? आर किती येणार आणि टी किती येणार? 100 जूल इन्सिडेंट असेल तर व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन गाइस? सर नाही, ऍब्सॉर्ब किती केली आहे? ॲब्झॉर्ब केली आहे 30, रिफ्लेक्ट केली आहे 50, ट्रान्समिट केली आहे 20. तर कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन 0.3. 0.3, कोइफिशियंट ऑफ झिरो रिफ्लेक्शन सर रिफ्लेक्ट 50 ना 50 0.5. आणि ट्रान्समिट 0. 0.2. बरोबर का? कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन माहिती आहे तुम्हाला. सो कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन माहिती आहे. ह्याचा फील काय येतो गेला याच्यात ना, की A.3 असण्याचा अर्थ असा होतो की 30% ऑफ लाईट तो ॲब्झॉर्ब करू शकतो. 30%. सो किर्चॉफ्स लॉ असं स्टेट करतोय की कुठलीही बॉडी जेवढ्या पर्सेंट ॲब्झॉर्ब करू शकते ना, तेवढीच त्याची एमिसिव्हिटी असते. एमिसिव्हिटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आता एमिसिव्हिटी काय असतं? एमिसिव्हिटी म्हणजे काय, की समजा एक बॉडी आहे ऑर्डिनरी आणि तशीच आयडेंटिकल कॉपी पेस्ट, अशीच कॉपी पेस्ट कंट्रोल सी कंट्रोल व्ही ब्लॅक बॉडी आहे, सेम दिसणारी, आणि दोघांनाही सेम टेम्परेचरला आपण ठेवलंय. तर हा समजा ह्या टेम्परेचरला रेडिएशन करतोय, ह्याची एमिसिव्ह पॉवर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम ब्लॅक बॉडीसाठी समजा EB 100 असेल, ऑर्डिनरी बॉडीसाठी तो किती असेल माहिती का? 30 असेल. त्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन 30 आहे ना, तो कोइफिशियंट ऑफ एमिशन म्हणजे एमिसिव्हिटी ई बाय EB असतो, आठवतंय का? हा पण किती असणार आहे? हा पण 30% असणार आहे, 0.3 असणार आहे. सो कुठल्याही बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ एमिशन असतो. मग हा फॉर्म्युला, हा लॉ त्यांनी असा का दिलाय? ह्याचा लॉ असा देण्याच्या मागे रिझन असा आहे की त्यांनी यालाच मॉडिफाय केलंय. कोणाला? याला. याला बघा मॉडिफाय कसं केलंय. ए इज इक्वल टू ई. अरे ई किती आहे? ईचा फॉर्म्युला काय? ईचा फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू ई बाय EB ना. सो EB गेला वरती, ए गेला खाली, तर EB बाय EB चा फॉर्म्युला काय बनेल?
ईबीचा फॉर्म्युला ई बाय ए बनेल ना, म्हणजे ई बाय ए जो आहे ना दॅट इज इक्वल टू ईबी बनतोय. ईबी कॉन्स्टंट असतो ना, ईबी तर कॉन्स्टंट असतो, एमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी फॉर गिवन टेम्परेचर. सेम टेम्परेचर, एका गिवन टेम्परेचरला ईबी कॉन्स्टंट असतो, सिग्मा टी रेस टू 4 असतो स्टीफन्स लॉ प्रमाणे, तुम्हाला आठवत असेल. किर्चॉफ्स लॉ स्टेटमेंट समजलंय का? बाकी तर तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स देईन मी तुम्हाला. स्टेटमेंट कळालंय का की काय इक्वल टू काय असतं कुठल्याही बॉडीसाठी? कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ एमिशन असतं फॉर एनी ऑब्जेक्ट. सो याच्यातनं कन्क्लूड काय करतो आपण बघा. व्हॉट आर द कन्क्लुजन दॅट वी मेक आउट ऑफ इट? किर्चॉफ्स लॉ वरनं काय कन्क्लूड करतो आपण की ऑलवेज रिमेंबर the good absorbers are always the good emitters. The bodies which are good absorbers are always the good emitters for that particular wavelength. काय त्या पर्टिक्युलर वेव्हलेंथ बद्दल आपण बोलतोय बिकॉज वी हॅव सीन दॅट ए वेव्हलेंथ टू वेव्हलेंथ डिफर करतो. ए वेव्हलेंथ टू वेव्हलेंथ डिफर करतो. सो ए आणि ई वेव्हलेंथ टू वेव्हलेंथ डिपेंड करते, आणि ह्या दोघांचं कॉन्स्टंट कधी, या दोघांचा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कधी पण सेम असतो. दॅट इज व्हॉट वी हॅव सीन. किर्चॉफ्स लॉ वरनं काय कन्क्लुजन निघतात अजून पण बघा, कसे प्रश्न विचारले जातात. असा प्रश्न समजा तुम्हाला विचारला की सपोज एक मेटल प्लेट आहे किंवा एखादा प्लेट आहे कुठल्याही शेपची असेल, या प्लेटला, ही प्लेट एक ऑर्डिनरी बॉडी आहे पण त्याच्यामध्ये मध्ये एक स्पॉट आहे. हा स्पॉट पूर्णपणे डार्क आहे, ब्लॅक आहे. इट इज लाईक अ परफेक्टली ब्लॅक स्पॉट. ठीक आहे, स्पॉट दिसला तुम्हाला? या पूर्ण प्लेटला उचललं आणि आपण उचलून फर्नेस मध्ये थ्रो केलं. या प्लेटला उचलून कशात टाकलं? फर्नेस मध्ये त्याला गरम करतोय आपण. तर जसं आपण त्याला फर्नेस मध्ये टाकू ना, तर या प्लेट आणि या डार्क स्पॉटचं आपल्याला काय व्हिज्युअल्स दिसतील माहिती का? फर्नेस मध्ये टाकल्या दिस विल बी द डार्केस्ट स्पॉट. हा पूर्ण प्लेट मध्ये सगळ्यात डार्क असेल, कारण की फर्नेसची जी काही हीट आहे ना ती सगळी ऍब्झॉर्ब करेल ना, तो रिफ्लेक्ट करणारच नाही काही, त्यामुळे हा डार्क स्पॉट दिसेल. बट लेटर ऑन थोड्या वेळानंतर काय होईल माहिती का? जसं हा हीट ऍब्झॉर्ब करेल, जसं ही प्लेट हीट ऍब्झॉर्ब करेल आणि त्यांचं टेम्परेचर वाढेल. आता त्यांचं टेम्परेचर खूप जास्त झालंय, 1000 केल्विन झाले. मला सांगा आता हीट रेडिएशन एमिट करणं चालू करतील ह्या गोष्टी, तर सगळ्यात जास्त हीट कोण एमिट करेल? बाहेरची बॉडी का ब्लॅक स्पॉट? सो ब्लॅक स्पॉट. थोड्या वेळानंतर जेव्हा खूप टेम्परेचर वाढून जाईल ना, तेव्हा या पूर्ण बॉडीमध्ये सगळ्यात ब्राईटेस्ट स्पॉट हाच असेल. सो सगळ्यात जास्त ग्लो करणारा स्पॉट हा असेल, हा सगळ्यात जास्त हीट रेडिएट करत असेल, त्यामुळे तो खूप ग्लो करेल. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्या गोष्टी खूप जास्त ग्लो करतात ना, खूप जास्त ब्राईट असतात ना, त्याच गुड ऍब्झॉर्बर असू शकतात, कारण की ते गुड एमिटर आहेत. सो गुड एमिटर आर ऑलवेज गुड ऍब्झॉर्बर. झेपतंय का? ज्या गोष्टी खूप जास्त एमिट करू शकतात ना, ते कधी पण खूप जास्त गुड ऍब्झॉर्ब करू शकतात असं आपण कन्क्लूड करतो. आणि त्यामुळे समजा मी सनचं एक्झाम्पल घेतलं, तर सन हा काय आहे? व्हेरी व्हेरी गुड एमिटर आहे ना, तो खूप जास्त लाईट एमिट करू शकतो. तर या आर्ग्युमेंट वरनं मी असं म्हणू शकतो की सन कॅन बी ट्रीटेड ॲज अ ब्लॅक बॉडी. सन विल बी अ गुड ऍब्झॉर्बर एज वेल बिकॉज इट इज अ गुड एमिटर. इट इज अ गुड ऍब्झॉर्बर एज वेल. आणि गुड ऍब्झॉर्बर म्हणजे इट इज अ ब्लॅक बॉडी. तुम्हाला ब्लॅक बॉडी तुमच्या डोक्यात कशी फिट झाली आहे की ब्लॅक बॉडी पूर्ण ब्लॅक कलरची असली पाहिजे? असं बिलकुल नाहीये. ब्लॅक बॉडी ब्लॅक कलरचीच असली पाहिजे नेसेसरी नाहीये. ते तर त्याचं टेम्परेचर डिसाइड करणार आहे की ती कोणत्या कलरची पाहिजे. ब्लॅक बॉडी लो टेम्परेचर्सला ब्लॅक कलरची असते. दिसायला काय? दिसायला कारण की काल ब्लॅक कलरची असते, कारण की दिसायला ती लो टेम्परेचरला रेडिएशन जी एमिट करत असते ना, ती व्हिजिबल मध्ये नसतात. बट जसं त्याचं टेम्परेचर वाढेल ना, तसं त्याच्यातनं निघणारे रेडिएशन्स हे व्हिजिबल लाईट मध्ये येतील, त्यामुळे मग ती ग्लो करायला लागेल, ती ब्राईट दिसायला लागेल. सो ब्लॅक बॉडी, सन एक ब्लॅक बॉडी आहे असं आपण ट्रीट करू शकतो प्रॅक्टिकली, कारण की इट इज अ व्हेरी गुड एमिटर आर व्हेरी गुड ऍब्झॉर्बर्स. अँड दिस इज व्हॉट किर्चॉफ्स लॉ स्टेट्स. इज इट क्लिअर what is the statement of Kirchhoff's law? And this is one example of Kirchhoff's law. कळालं का? Yes, sir. आता बघा,
किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन बघितल्यानंतर नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट लॉ इज द वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ब्लॅक बॉडी रेडिएशन, वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ और द ब्लॅक बॉडी रेडिएशन. हा लॉ आपल्याला स्टडी करायचा आहे. द वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. See what is this law? I will explain the statement of this law and I'll explain how it works. If you start with any object, एक आपण बॉडी घेऊयात, स्पेसिफिकली ब्लॅक बॉडीज घेऊयात. स्टडी ब्लॅक बॉडी साठी केला तर इझी जाईल. ब्लॅक बॉडी सध्या आपण समजा आपल्या घरामध्ये एक ब्लॅक कलरचा पूर्ण ब्लॅक कलरची एक बॉडी ठेवली किंवा लॅम्प ब्लॅक घेतले, काजळ लावून ठेवले एखाद्या ऑब्जेक्टला. एक स्फिअर घेतलाय, त्याला फुल लॅम्प ब्लॅकने कोट केलंय आणि सध्या तो 300 केल्विनला आहे. तर वी नो दॅट 300 केल्विन हा काही 0 केल्विन थोडीच आहे. 0 केल्विनच्या वरती आपण खूप जास्त टेम्परेचर आहे ना. 300 केल्विन इज अ व्हेरी लार्ज टेम्परेचर. सो या टेम्परेचरला ही ब्लॅक बॉडी हीट रेडिएट करणार आहे. वी नो दॅट फर्स्ट लेक्चरमध्येच बघितलं आपण की प्रत्येक बॉडी हीट रेडिएट करते. सो या हीट रेडिएशनचे प्रत्येक वेव्हलेंथला स्टडी केलं ना आपण, तर असं ऑब्झर्व होईल की या 100 रेज समजा एमिट करत असेल ना, मोस्ट ऑफ द रेज तो इन्फ्रारेड मध्ये एमिट करतोय. त्यामुळे मोस्ट ऑफ द रेज इन्फ्रारेड मध्ये एमिट केल्यामुळे आपल्याला मोस्ट ऑफ द एमिटेड लाईट नेकेड आयनी दिसत नाही. हा, इन्फ्रारेड गॉगल लावले तर दिसेल, बट नेकेड आयनी तुम्हाला या बॉडीचे रेडिएशन्स दिसणार नाहीत नेकेड आयनी, म्हणून ती बॉडी पूर्ण ब्लॅक कलरची दिसते. जर तुम्हाला मी ग्राफ प्लॉट करायला लावला की चला आपण प्लॉट करूयात की कुठली वेव्हलेंथ वर्सेस तो किती रेज एमिट करतोय. ओके, वेव्हलेंथ वर्सेस तो कोणती रेज किती एमिट करतोय, तर ग्राफ असा येईल की बाबा इन्फ्रारेड ही इन्फ्रारेड आहे. इन्फ्रारेडचा रिजन खूप मोठा आहे. हा विजिबल आहे, हा अल्ट्राव्हायोलेट आहे. ठीक आहे. सो ग्राफ असा येईल. खूप जास्त इन्फ्रारेडच्या एमिट करेल तो. इन्फ्रारेडच्या सगळ्यात जास्त एमिट करेल तो. ठीक आहे. आता हा ग्राफ खूप इन्फ्रारेडचे मॅक्सिमम एमिट करतोय. हे कधी माहिती का, 300 केल्विनला आहे. आपण टेम्परेचर आता याला गरम करणं चालू केलं. 600 केल्विन केलं, 900 केल्विन केलं, 1000 केल्विन, 1200 केल्विन केलं. तर जसं टेम्परेचर वाढवू ना, तर आता 100च रेज निघतील का रे? 100च नाही निघणार. आधी 100 निघत होते. त्या 100 मधले 90 रेज त्याचेच होते. याचे 2-4 होते, याचे 2-4 होते, याचे 2-4 होते. कळतं का? मेजरली रेज कोणाचे होते? इन्फ्रारेडचे होते. बट ॲज यू विल स्टार्ट इन्क्रीजिंग द टेम्परेचर, आता 100च्या ऐवजी तो 1000 रेज एमिट करेल. त्या 1000 रेज मध्ये जर तुम्ही प्रॉपरली स्टडी केला तर 1000 मधले मेजॉरिटी ऑफ रेज 900 रेज हे इन्फ्रारेड मध्ये थोडेसे लेफ्टला कमी वेव्हलेंथ वाले सापडतील. सो यू विल गेट अ ग्राफ ऑफ दिस नेचर. नाउ यू विल गेट अ ग्राफ ऑफ दिस नेचर की मॅक्सिमम नंबर ऑफ रेज हे आधी जेवढा पीक होता ना त्याच्यापासून लेफ्टला शिफ्ट झाला. इन्फ्रारेडच्या ऐवजी तो व्हिजिबल मध्ये आला असेल. 1200 केल्विनला टेम्परेचर वाढवलं ना की तुम्हाला एवढ्याच बघा, बॉडी तर सगळेच रेज एमिट करते, पण मॅक्सिमम की कोणाची रेज एमिट करते, तो जो होता आधी इन्फ्रारेड होता ना, तो आता मागे शिफ्ट झालाय. तुम्ही टेम्परेचर अजून वाढवलं, 2400 केलं, 1200 केल्विनच्या ऐवजी 2400 केल्विन केलं, यू विल फाइंड दॅट फर्दर द पीक विल शिफ्ट टू द लेफ्ट. पीक विल फर्दर शिफ्ट टू द लेफ्ट. सो पीक लेफ्टला शिफ्ट होत चाललंय. या फिगर मध्ये एक्झॅक्टली कळेल काय होतंय. ज्यावेळेस टेम्परेचर लो होतं ना त्यावेळेस पीक बघा इथे होता. पीक इथे होता. टेम्परेचर वाढवलं, 3000 केलं, पीक कुठे शिफ्ट झाला? पीक झाला लेफ्टला शिफ्ट. पीकचा अर्थ काय होतोय? पीक म्हणजे 1000 वेव्हज एमिट होत असतील ना, त्याच्यात सगळ्यात जास्त वेव्हज कुठल्या वेव्हलेंथच्या एमिट होत आहेत? ओके, वेव्हलेंथ कॅरिंग मॅक्स एनर्जी. वेव्हलेंथ कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी कोणती आहे त्या वेव्हलेंथ बद्दल आपण डिस्कस करतो. ती इथे होती, ती आता बघा इथे गेली. अजून टेम्परेचर वाढलं, ती अजून लेफ्टला शिफ्ट झाली. सो दॅट इज डिनोटेड एज लॅम्बडा मॅक्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ लॅम्बडा मॅक्स? इट इज द wavelength
It is the wavelength which is carrying maximum to maximum energy. And as you increase the temperature, it was observed that, हे सगळं ऑब्झर्वेशन आहे, it was observed that की वेवलेंथ कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी लेफ्टला शिफ्ट होती, लेफ्टला शिफ्ट होत आहे वेवलेंथ कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी. सो जसं की आपण असं म्हणतो ना की ज्यावेळेस बॉडी लो टेम्परेचरला असते ना, तेव्हा त्याच्यातनं इन्फ्रारेड मोस्टली निघत असतात. बट तुम्ही त्याला गरम कराल ना 1000, 5000, 2000 केल्विनला, तर पुढे जाऊन तो रेड हॉट होतो, कारण की तो आता विपग्योर या रिजन मध्ये येतो, रेडिश दिसायला लागतो तो. नंतर तुम्ही त्याला अजून हिट कराल ना, तर त्याचे रेडिएशन अजूनही लेफ्ट साइडला जातील. दिस शिफ्ट or this displacement of the wavelength is called as the Wien's displacement law. So the Wien's displacement law statements बघा काय, Wien's displacement law काय स्टेट करतो. It states that the wavelength carrying maximum energy, जी wavelength maximum energy carry करते ना, त्याला आपण lambda max म्हणतो, is inversely proportional to the temperature. ठीक आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. आणि ह्या प्रपोर्शनॅलिटीचा जो कॉन्स्टंट आहे ना, दॅट कॉन्स्टंट इज 2.898 इंटू 10⁻³ अपॉन टी. हा फॉर्म्युला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला टेम्परेचर्स फाइंड करायचे असतील तर. या फॉर्म्युल्याचं मी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगतो. सन एक एक्झाम्पल घेऊयात त्याचा. सन पासन ना इतके सारे रेज येतात ना अर्थपर्यंत, खूप जास्त अमाऊंट ऑफ रेज येत असतात अर्थपर्यंत, खूप जास्त. आपण सगळ्या रेज स्टडी करतो का की बाबा सन मधनं एक्सरे किती येत आहेत, युव्ही लाईट किती येते, विपग्योर किती येतोय, इन्फ्रारेड किती येतोय, मायक्रोवेव्ह किती येतोय, सगळं स्टडी करतो. तर स्टडी करून असं सापडलं, स्टडी केल्यावरती असं सापडलं की बाबा मॅक्सिमम बघा एक्सरेचे कमी होते, लेस रेज एक्सरेचे होते. म्हणजे 10,000 किंवा 1,00,000 रेज येत असतील ना, त्याच्यातनं एक्सरेचे खूप कमी होते. मायक्रोवेव्ह पण खूप कमी होते. अल्ट्राव्हायोलेट थोडे जास्त होते, इन्फ्रारेड पण थोडे जास्त होते. पण सगळ्यात जास्त जे वेव्स येत होत्या ना, त्या वेव्स 5,500 अँगस्ट्रॉम युनिटच्या खूप जास्त येत होत्या. किती अँगस्ट्रॉम युनिटच्या? 5,500च्या वेव्स सगळ्यात जास्त होत्या. म्हणजे लॅम्बडा मॅक्स आपल्याला माहित आहे की सन पासून येणाऱ्या लाईटचा लॅम्बडा मॅक्स किती आहे? 5,500 आहे. मी थोडस इझी जावं म्हणून मी ह्याला 5,600 घेतो किंवा 5,800 घेतो, 5,800 घेतो, 5,800 होते. ठीक आहे, सगळ्यात जास्त एनर्जी कॅरी करणारी वेव्हलेंथ 5,800 ची होती. थांबा, let us take it 5,500 only, जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. मॅक्सिमम वेव्हलेंथ जी येत होती ना सगळ्या रेज मधलं, ती 5,500 होती. सो याच्यावर आपण सनचं टेम्परेचर घरी बसल्या बसल्या काढू शकतो. सनचं टेम्परेचर किती येणार? 2.898 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय द वेव्हलेंथ 5,500 अँगस्ट्रॉम. म्हणजे 10⁻² किती रे? -10. -10 मीटर. सो 3 झिरो शिफ्ट केले, 1 2 3, तर तो 5.5 इंटू 10⁻⁻7 होणार. बरोबर का नाही? 10⁻⁻7 होणार. 10⁻⁻7 वर गेला तर तो 10⁻⁻7 प्लस 7 होणार आणि दिस विल बिकम 10⁻+4. राहतो काय विषय? 2.898 अपॉन 5.5. कोणी करून सांगा बरं किती येतेच उत्तर? 2.898 अपॉन 5.5 जर तुम्ही डिवाइड करून बघितलं तर किती उत्तर येते? 0.526 येते. बरोबर का? 0.526 येते. आता ऍक्च्युअल मध्ये ना हा डेटा थोडासा बरोबर नाहीये. मी तुम्हाला एक्झॅक्ट डेटा द्यायला पाहिजे होता. हा डेटा एक्झॅक्ट नाहीये माझ्या मते. लॅम्बडा मॅक्स कमिंग फ्रॉम सन इज अबाउट 5,000. समजा 5,000 असेल इन केस, तर हा 5.5 च्या ऐवजी 5 झाला असता. 5.5 च्या ऐवजी 5 झाला असता. आणि आता जर तुम्ही त्याला 5 ने डिवाइड केलं असतं काय आलं असतं सांगा बरं? 2.898 ला जर आपण आता 5 ने डिवाइड केलं असतं तर काय आलं असतं?
0.579 579 0.57 इंटू 10⁴ म्हणजे 5700 केल्विन आलं असतं. सरफेस टेम्परेचर ऑफ सन याच रेंजमध्ये आहे, 6000 केल्विन आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक्झॅक्ट डेटा दिला असता सनचा, तुम्हाला एक्झॅक्टली व्हॅल्यू मिळाली असती. ठीक आहे. बट आता मला पण एक्झॅक्टली वेव्हलेंथ माहित नाही, तिथं काढता येईल आपल्याला आता. ठीक आहे. आता 6000 माहिती सरफेस टेम्परेचर. चला असा ह्याला उलटा प्रश्न विचारला. समजा सन पासून येणारे रेज मध्ये मॅक्सिमम वेव्हलेंथ कोणाची असते असं विचारलं असतं तर काय केलं असतं आपण? तरी आपण विन्स लॉ वापरला असता. 2.898 इंटू 10⁻³ whereas surface temperature of sun is 6000 केल्विन. टाका 6000. 3 0 वरती गेले ना तर 10⁻⁶ होणार. 2.898 डिवाइड बाय 6 करा. 6 0 जा 4 जा 24 49 राहिला. 8 जा 48 1 राहिला 18 3 जा इंटू 10⁻⁶ ज्याला मी 4830 इंटू 10⁻10 लिहू शकतो, which is 4830 angstrom unit. This is the maximum wavelength coming from sun. समजतंय का? The light coming from sun ची मॅक्सिमम पीक कुठे हिट करतो? तर पीक हिट करतो तो 4800 अँगस्ट्रॉम युनिटला रफली. झेपते का काही? येस सर. आता समजा आपण एक दुसरा स्टार दिसतो आपल्याला रात्री, याचं टेम्परेचर 1200 केल्विन आहे, 12000 केल्विन सॉरी. तर त्याच्यापासून येणारी लाईट जी असेल ना, तिचा सीन काय असेल? तिची वेव्हलेंथ किती असेल मॅक्सिमम? टेम्परेचर डबल म्हटल्यावरती त्याच्यातनं येणारी लाईट ची मॅक्सिमम वेव्हलेंथ काय असेल ना? वेव्हलेंथ अर्धी होणार ना इनव्हर्स प्रपोर्शन मुळे. सो 2415 असेल. कळतंय का? समजलं हे कसं काय झालं डायरेक्टली अर्ध? येस बिकॉज सर. टेम्परेचर डबल झालं तर डज इट मीन की हा ही तर विजिबल नाही सर, ही तर अल्ट्राव्हायोलेट आहे, ती अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये जाते. मग डज इट मीन की हा स्टार दिसणार नाही आपल्याला? नो, हा स्टार सगळ्याच वेव्हज एमिट करणार आहे, बट मॅक्सिमम वेव्हज ह्याच्या एमिट करणार आहे. बट तो विजिबल मध्ये पण एमिट करणार आहे 4000 ते 7000 मध्ये. इट इज गोइंग टू एमिट. मग लाईट तर दिसेल त्याची, बट त्याच्यातनं मॅक्सिमम एनर्जी ही याच्या वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये येणार आहे. म्हणजे तो आपल्याला अल्ट्राव्हायोलेट किंवा एक्स रे मध्ये दिसणार आहे, अल्ट्राव्हायोलेट मध्ये दिसणार आहे तो. ऑन दी अदर हँड दुसरा स्टार एखादा 3000 केल्विनला असेल, फक्त 3000 केल्विनला असेल, तर त्याच्यातनं येणारे जे रेज आहेत त्यांची वेव्हलेंथ किती असेल? त्याच्या डबल असेल, 9660 अँगस्ट्रॉम युनिट असेल. बरोबर ना? म्हणजे ती तर विजिबल पेक्षा वरती गेली, इन्फ्रारेड मध्ये गेली. मग डज इट मीन हा स्टार दिसणार नाही? तर नो, हा स्टार पण दिसेल. कारण की प्रत्येक स्टार सगळ्या रेज एमिट करतो रे. हा मॅक्सिमम ह्याच्यात असेल. झेपते तुम्हाला? व्हॉट इज द लॉ? वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ सगळ्यांना समजला आहे का? Yes, sir. बघा वीन्स लॉचं स्टेटमेंट पुढे आपण ह्याला घेऊन जाऊयात. वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये ना आपण कॉन्स्टंट बघितला 2.898 10⁻³ मीटर केल्विन, हा फॉर्म्युला बघितला. ठीक आहे. आता आपल्याला हे कळालंय की हा टेम्परेचर आणि लॅम्बडा मॅक्स कसा डिपेंड करतो. बट आपल्याला हे पण माहिती आहे की जसं टेम्परेचर वाढवू आपण तसं किती अमाऊंट ऑफ हीट रेडिएट करतो ते पण वाढतं. म्हणजे एमएसयू पॉवर पण वाढते, एमएसयू पॉवर इन्क्रीज होते. वी नो दिस थिंग. सिग्मा T⁴ असतो तो. सो टेम्परेचर वाढवलं ना की एमएसयू पॉवर वाढते. सो कधी पण लक्षात ठेवा, वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये जो ग्राफ असतो ना, तो ग्राफच्या खालचा एरिया काय रिप्रेझेंट करतो माहिती का? तो रिप्रेझेंट करतो टोटल किती एनर्जी एमिट करतोय तो. टोटल एनर्जी एमिट किती करत आहे पर युनिट एरिया पर युनिट टाइम. टोटल एनर्जी किती एमिट करतो. सो समजा टेम्परेचर T असताना समजा तो एनर्जी हा एरिया A1 काय रिप्रेझेंट करतोय, किती एनर्जी एमिट करतोय ना. टेम्परेचर डबल केलं ना तर डायरेक्टली किती टाइम्स एनर्जी होणार आहे सांगा बरं? या फॉर्म्युला प्रमाणे टेम्परेचर डबल केलं ना तुम्ही तर डायरेक्टली एनर्जी एमिटेड 16 टाइम्स होणार ना, म्हणजे एरिया पण 16 टाइम्स होणार आहे.
सो तुम्हाला हे माहिती पाहिजे की एरिया अंडर द ई लॅम्बडा कर्व काय देतो. ई लॅम्बडा म्हणजे काय, एमएसयू पॉवर आहे काय, हा ई आपण मोठा स्टडी केलाय. एमएसयू पॉवर आहे ही ॲट अ गिवन वेवलेंथ वर्सेस वेवलेंथचा ग्राफ आहे. अँड द एमएसयू पॉवर ॲट अ गिवन वेवलेंथ आणि वेवलेंथच्या ग्राफच्या अंडरचा एरिया काय रिप्रेझेंट करतोय, इट इज रिप्रेझेंटिंग टोटल अमाउंट ऑफ एनर्जी एमिटेड by the body at that temperature. So when you double the temperature, automatically area should become 16 times. Whether it is clear? हे समजलं का 16 पट का झाला. सांगा बरं 3t ला किती टाइम्स होणार मग 3t ला तो किती टाइम्स होणार, 81 टाइम्स होणार का नाही. या एरियाच्या 81 टाइम्स मोठा होणार, तेवढी जास्त हीट एमिट करतो. आणि हे तर आपण स्टीफन्स लॉ मध्ये ऑलरेडी बघितलेलंच होतं. समजतंय का, काही डाऊट आहे का इथपर्यंत तुम्हाला. येस गाइज, एनी डाऊट टिल दिस पॉइंट. आता काल आपण काही न्यूमेरिकल्स सॉल्व्ह केले ऍक्च्युली, बट आज मी ते न्यूमेरिकल्स परत एकदा, न्यूमेरिकल्स नाही, आपण तो कॉन्सेप्ट आज परत बघणार आहे. इट इज कॉल्ड ॲज कूलिंग. आणि कूलिंग आपण डिस्कस करणार आहे फर्स्ट बाय रेडिएशन. काल आपण बघितलं आहे, तुम्हाला आठवत असेल तर नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा फॉर्म्युला काय होता रे, रेट ऑफ लॉस ऑफ हीटचा फॉर्म्युला कोणी सांगेल का मला, काय होता, असा होता का, सिग्मा एरिया टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4, बरोबर का. येस. आणि जर बॉडी ब्लॅक नसेल तर इंटू ई पण असा. हा करेक्ट आहे का फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कोणाच्या लॉ वरनं आलाय, हा फॉर्म्युला स्टीफन्स लॉ वरनं आलाय का नाही. Yes, sir. स्टीफन्स लॉ. आता आपल्याला माहित आहे की जी हीट हा नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट आहे. काय कूलिंग काय असतं माहिती का, रेट ऑफ कूलिंग काय असतं. व्हॉट इज मिनिंग ऑफ रेट ऑफ कूलिंग. रेट ऑफ कूलिंगचा अर्थ असतो की टेम्परेचर कितीच्या रेटनी फॉल होतंय, डी थिटा बाय डी टी काय, ऍट व्हॉट रेट द टेम्परेचर इज फॉलिंग. आता मी डी थिटा वापरणं अवॉइड करतो कारण की मी टेम्परेचरला कॅपिटल टी वापरलंय, सो मी त्याला म्हणतो डी टी बाय डी टी काय. दिस इज कॉल्ड एज रेट ऑफ कूलिंग. अँड सिन्स वी नो की क्यू इज एम एस डेल्टा थीटा, सो डी क्यू विल बी वॉट, एम एस डी टी, बरोबर का नाही. So if the replacement is made over here, then ms dt by dt will be what, e sigma a t raised to 4 minus t naught raised to 4. And if you divide by ms, then you will get the cooling rate. The cooling rate is e sigma a upon ms t raised to 4 minus t naught raised to 4. This is the rate of cooling. This is the rate of cooling for what, by radiation. कळालं का, रेडिएशननी कुठल्याही बॉडीचा रेट ऑफ कूलिंग आपण केलेत असे प्रश्न सॉल्व्ह काल, आठवते तुम्हाला हे, आपण असे प्रश्न सॉल्व्ह केले आहेत. आणि बघा रेट ऑफ कूलिंग कधी पण ना ते लोक घेताना नेगेटिव्ह घेतलं जातं कारण की टेम्परेचर फॉल होत असतं, म्हणून बुक मध्ये तुम्ही नेगेटिव्ह साइन पण बघाल. सो त्यामुळे असं लिहिलं जातं की बाबा हा नेगेटिव्ह रेट ऑफ कूलिंग इज प्रपोर्शनल टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4. दिस इज व्हॉट वी गेट. काल आपण सॉल्व्ह केले का नाही असे प्रश्न, तुम्हाला आठवत असेल तर मासला डेन्सिटी व्हॉल्यूम वगैरे दिलेलं, मग वरच्या एरियाला 4 पाय आर स्क्वेअर टाकला, स्फिअर होता म्हणून तो, पण वेगवेगळी जॉमेट्री वेगवेगळे फॉर्म्युले काय. सो तिथे काल स्फिअर होता म्हणून ते 4 पाय आर स्क्वेअर टाकलं. कूलिंग रेडिएशननी कसं होतं झेपलंय तुम्हाला हे, कूलिंग हे रेडिएशननी कसं होतं हे कळालं का. आता Yes, sir. एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे की ज्या वेळेस टी नॉट म्हणजे सराउंडिंग, एक मिनिट आहे, बॅटरी लो, मी बॅटरी कनेक्ट करतो चार्जर.
See, this one thing is very very important to understand कि when temperature of surrounding is T naught and when we are dealing with very high temperature, त्यावेळेस ना कूलिंग होतंय ना, म्हणजे समजा आपण एक्झाम्पल घेऊ 27 डिग्रीला आहे आणि तुम्ही रूम मध्ये 27 डिग्रीच्या रूम मध्ये एकदम रेड हॉट आयर्न बार ठेवलाय. हा आयर्न बार आहे सध्या 900 केल्विनला. म्हणजे सध्याचं टेम्परेचर ह्याचं रूम टेम्परेचर 300 आहे आणि आपण खूप जास्त वर आहे, रूम टेम्परेचरच्या खूप जास्त वर आहे, खूप जास्त वर आहे. अशा वेळेस रेडिएशन मुळे कूलिंग खूप डॉमिनंट असतं. म्हणजे कूलिंग होणार आहे ना त्याच्यात 90% ते 95% रेडिएशन मुळे कूलिंग होतंय. रेडिएशन डॉमिनंट असतं. पण ज्यावेळेस आपण टेम्परेचर डिफरन्स कमी असतो, जसं की रूम टेम्परेचर 27 डिग्री आणि त्याच्यामध्ये चहा ठेवलाय, चहा म्हणजे 80 डिग्री 70 डिग्री 70 डिग्री 80 डिग्री म्हणजे किती रे, 300 आणि तुमचे 40-50 केल्विन. हा डिफरन्स कमी आहे ना, 300 केल्विन आणि 350 केल्विन. सो इथे कूलिंग जे होतं ना यामध्ये रेडिएशन डॉमिनंट नसतो, याच्यामध्ये कन्व्हेक्शन कंडक्शन पण डॉमिनंट असतो. तिन्ही मोड्स असतात. आणि अशा प्रकारचे कूलिंग्स आपण स्टीफन्स लॉ ने डिस्कस करतो. कारण की स्टीफन्स लॉ रेडिएशनचा लॉ आहे का नाही, स्टीफन्स लॉ रेडिएशनचा लॉ आहे. आत्ताच बघितलं आपण की रेट ऑफ कूलिंग कसा कॅल्क्युलेट केला जातो, -dT/dt इज E A सिग्मा अपॉन ms T⁴ T0⁴. बट हाच जर काही आपल्याला कमी टेम्परेचर डिफरन्स असेल तर त्यावेळेस मध्ये रेडिएशन डॉमिनंट नसतो. सो रेडिएशनचा लॉ वापरणं चुकीचं आहे. इथे वापरतो आपण न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. So when to use Newton's law of cooling, when to use Stephen's law for cooling is clearly dependent on the temperature difference. कि किती मोठा डिफरन्स आहे, किती छोटा डिफरन्स आहे. इन दॅट केस आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय कन्सिडरिंग द लॉ. कोणता लॉ वापरतो त्याच्या बेसिस वरती आपण करू शकतो. इज इट क्लिअर गाइस? येस. असं म्हणता येईल की न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग हा स्टीफन्स लॉचा एक स्पेशल केस आहे. स्टीफन्स लॉ वरनच तो बनलाय, तो स्टीफन्स लॉ वरनच बनलाय असं दाखवू शकतो आपण. वी कॅन शो इट. समजतंय का? हे दोन्ही लॉ मधला डिफरन्स कळाला का तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. सगळ्यांना समजलं आहे का? व्हॉट इज द डिफरन्स इन द लॉ? बघा आता, बघा मी तुम्हाला हे दाखवतो की स्टीफन्स लॉ आणि न्यूटन्स लॉ हे एकमेकांवरून कसे बनले. वी विल स्टार्ट विथ स्टीफन. पहिले तर व्हॉट इज न्यूटन्स लॉ? Newton's law states that the rate of cooling, obviously with a minus sign, is directly proportional to only the temperature difference. Bas. Not to the fourth power. This is Newton's law. What is Stephen's law of cooling? What is the law of cooling of radiation? The rate of cooling is directly proportional to the fourth power of the body का temperature minus fourth power of the surrounding का temperature. न्यूटन्स लॉ मध्ये फक्त सिंगल पॉवर. बट वेन टू यूज ह्याला लिमिटेशन आहे. हा लिमिटेशन आहे ओनली फॉर स्मॉल टेम्परेचर डिफरन्स. कळतंय का? आणि स्टीफन्स लॉ रेडिएशनचं कूलिंग जे रेडिएशन कूलिंग हाय टेम्परेचर डिफरन्सला वापरतो. आता न्यूटन्स लॉ कसा बनला असेल तो दाखवतो मी तुम्हाला. कुठून बनला असेल, कसा बनला असेल बघा. काय आपल्याला माहिती आहे टेम्परेचर ऑफ द बॉडी, समजा टेम्परेचर ऑफ द बॉडी T0 प्लस स्मॉल चेंज असेल, असं लिहू शकतो का मी?
Yes guys, can I write it in this way? Yes. हा स्मॉल असेल ना तर आपण न्यूटन्स लॉ वापरणार आहे. हा स्मॉल असेल तर मी समजा ह्याच्यातनं ना टी नॉट कॉमन घेतला. काय टी नॉट कॉमन घेतला काय राहील ब्रॅकेट मध्ये? बरोबर. आणि आता मी दोघांकडे फोर्थ पॉवर केला, फोर्थ पॉवरला रेस केला. मी असा मुद्दा पण करतोय, फोर्थ पॉवरला रेस केला तर असं होईल का? विल बिकम इन दिस वे. बरोबर. आणि आपल्याला स्टीफन्स लॉ तर सगळ्यांना माहिती ना, रेडिएशनचा लॉ, रेट ऑफ कुलिंगचा लॉ. जो रेट ऑफ कुलिंगचा लॉ आहे तो काय आहे? तो काय आहे? इट इज प्रपोर्शनल टू टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4. सो मला टी रेस टू 4 मिळाले, मला मायनस टी नॉट रेस टू 4 करायचं. मी काय करतो, टी रेस टू 4 मी दोन्हीकडे मायनस टी नॉट रेस टू 4 करून टाकतो. सो इथे पण काय होईल माहिती का, टी नॉट रेस टू 4 1 प्लस डेल्टा टी बाय टी नॉट रेस टू 4 मायनस हा टी रेस टू 4 झाला मायनस टी नॉट रेस टू 4. सो सांगा बरं कॉमन काय येईल? टी नॉट रेस टू 4 कॉमन येईल. So what is left in the bracket guys? 1 plus delta t by t naught raised to 4 minus काय राहील सांगा बरं? 1. मायनस 1 राहील. बरोबर. बघा लेफ्ट साइड तर मिळालंय कामाचं आपल्याला. याची व्हॅल्यू काय बनते दाखवतो मी तुम्हाला. याची व्हॅल्यू काय बनते नीट बघा. नॉट रेस टू 4 कॉमन येईल. त्याला बायनॉमियल थिअरम वापरून एक्सपांड करता येईल का तुम्हाला? तुम्हाला झालंय का बायनॉमियल थिअरम? हो येस सर. गाइस, तुम्ही शिकलाय काय असतं काय एक्सपान्शन? 1 प्लस एक्स रेस टू एन एक्सपान्शन शिकलाय तुम्ही? 1 प्लस एन. बघा तुम्हाला एक्सपान्शन झालंय का मला माहित नाही. बायनॉमियल थिअरम झालाय का? आय एम नॉट शुअर. ए प्लस बी रेस टू एन एन सी 0 ए रेस टू एन बी रेस टू 0 एन सी 1 ए रेस टू एन मायनस 1 बी रेस टू 1 झालंय तुम्हाला? नो. ओके, नो प्रॉब्लेम. लॉजिक असं आहे की सपोज मी तुम्हाला लॉजिक सांगतो, बायनॉमियल थिअरमचं लॉजिक आहे. ए प्लस बी रेस टू 1 2 3 4 आपण लर्न करतो. पण काही पण असेल ना नंबर, 7 असेल किंवा 10 असेल किंवा 15 असेल, तुम्ही काही पण काढू शकता. काय ए प्लस बी रेस टू 100 पण काढू शकता, 70 पण काढू शकता, 20 पण काढू शकता, काही पण काढू शकता. एन पण काढू शकतो आपण. जनरल टर्म, जनरल फॉर्म्युला असा असतो. काय करायचं माहिती का, ए पासून चालू करायचं, ए ला फुल पॉवर देऊन टाकायची, त्यावेळेस बी ला 0 पॉवर द्यायची. हळूहळू करत करत ए ची पॉवर कमी करत जा. काय होईल? ए ची पॉवर कमी केलं तर 1 नी कमी करा, बी ची पॉवर 1 नी वाढवा. ए ची पॉवर अजून 1 नी कमी करा, बी ची पॉवर 1 नी वाढवा. पुढे काय होईल? ए रेस टू एन मायनस 3 बी रेस टू 3. पुढे काय होईल? ए रेस टू एन मायनस 4 बी रेस टू 4. असं करत करत शेवटी जाऊन बी ची पॉवर काय होऊन जाईल रे? N. त्यावेळेस ची पॉवर काय झाली असेल? 0. 0 झाली असेल. आणि याला कोइफिशियंट्स काय मिळतात माहिती का? एनसी 0 पासून चालू होतो. एनसी 0 एनसी 1 एनसी 2 एनसी 3 एनसी 4 दिस कंटिन्यूज टिल एनसीएन. बरोबर का नाही? मध्ये सगळीकडे प्लस साइन टाकायचे. दिस इज कॉल्ड एज बायनॉमियल एक्सपान्शन. सो या लॉजिक प्रमाणे ए प्लस एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला असा बनेल का? एनसी 0 1 रेस टू एन एक्स रेस टू 0 प्लस NC1 1 रेस टू n मायनस 1 x रेस टू 1. म्हणजे नीट बघितलं ना तो असा बनतो 1 प्लस nx प्लस n मायनस 1 x स्क्वेअर बाय 2 प्लस n मायनस 1 n मायनस 2 अपॉन 2 into 3, that is 3 factorial, x cube, x raised to 4, x raised to 5 वाढत जातात पॉवर्स. सो हे सगळं बायनॉमियल थिअरम तुम्हाला बिलकुल झेपला नसेल
लोड तर काही घ्यायचा नाही, लोड नाही घ्यायचा, टेन्शन नाही घ्यायचं. बायनॉमियल थेरम शिकवलाच नाहीये तुम्हाला, तर आता सध्या नाही येणार. बट तुम्ही एवढं लक्षात ठेवा की 1 प्लस एक्स रेस टू एन चं एक्सपान्शन कसं होतं माहिती का? 1 ॲज इट इज लिहायचं, मी तरी पण लिहितो 1 प्लस एन एक्स, एन एक्स म्हणजे इथे काय येईल सांगा बरं, इथे काय येईल 4 into delta t by t. इंटू डेल्टा टी बाय टी प्लस एन एन मायनस 1 एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल. आता एक्स स्क्वेअर जो आहे ना, जर हा नंबर स्मॉल असेल तर एक्स स्क्वेअर फर्दर स्मॉल असेल का, अजून स्मॉलर असेल का तो? म्हणजे समजा 1 प्लस 0.1 करतोय मी काय आणि स्क्वेअर करतोय, तर तर हा जो आहे 0.1 त्याचा स्क्वेअर जर काही तुम्ही कराल ना, तर तो 0.01 होईल ना. सो छोट्या नंबरचा स्क्वेअर अजून छोटा असतो. पुढचा टर्म तर क्यूब आहे, क्यूब तर अजून छोटा असणार. सो आपण काय करतोय, सगळे पुढचे टर्म्स निग्लेक्ट करतो, स्क्वेअर क्यूब सगळे, निग्लेक्टिंग हायर पॉवर्स. निग्लेक्टिंग हायर पॉवर्स आपण फक्त इक्वेशन एवढंच ठेवतो. सो 1 प्लस एक्स रेस टू 20 विचारलं तुम्हाला मी, आणि मी सांगितलं की एक्स छोटा आहे, स्मॉल आहे, खूपच छोटा आहे, तर त्याचं उत्तर काय माहिती का, 1 प्लस 20x. सरळ सरळ तुम्ही करून बघा. 1 प्लस 0.01 रेस टू 30, याचं उत्तर काय येणार माहिती का, 1 प्लस 30 इंटू 0.01 म्हणजे 1 प्लस 30 इंटू 0.01 किती असतं, 0.3. त्याचं उत्तर 1.3 येणार, त्याचं उत्तर 1.3 येणार. कळतंय का हे? हायर पॉवर्स निग्लेक्ट करतो आपण. आता हे मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला 11वीचे एक लेसन आहे त्याच्यात आहे, जे तुम्ही शिकाल पुढे जाऊन. आता सध्यासाठी आपण हे लॉजिक वापरलं तर हे 1 प्लस एन एक्स ला विषय संपतोय का नाही सगळा. निग्लेक्टिंग हायर पॉवर्स असं लिहू शकतो का मी? आपल्याला माहिती आहे सिन्स डेल्टा टी बाय टी स्मॉल आहे, आपण न्यूटन्स लॉ प्रूव्ह करतो, डेल्टा टी बाय टी स्मॉल आहे, आपल्याला माहिती आहे, त्यामुळे हायर पॉवर निग्लेक्ट केल्या. झेपलं काय? आणि जर त्याची व्हॅल्यू इथे टाकली ना मी, काय आली त्याची व्हॅल्यू, 1 प्लस 4 डेल्टा टी बाय टी नॉट, मायनस 1 राहिलं ना पुढे. सो काय येईल ग्रीन कलरचं उत्तर, -1 प्लस 1 कॅन्सल होणार. सो काय येईल बघा फायनली, असं येईल का, टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4 इज इक्वल टू किती येत आहे, टी नॉट रेस टू 4 इंटू द ब्रॅकेट 4 डेल्टा टी बाय टी नॉट. एक टी नॉट कॅन्सल झाला ना, तर टी नॉट क्यूब होतो तो, इंटू 4 डेल्टा टी, अशी व्हॅल्यू मिळतीये टी नॉट मायनस टी नॉट रेस टू 4 ची, टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4 ची. इथे व्हॅल्यू टाकून दिली ना आपण, टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4. तर व्हॉट इज द फॉर्म्युला दॅट यू गेट, मायनस डी टी बाय डी टी इज इक्वल टू किंवा इज प्रपोर्शनल टू, हे सगळं कॉन्स्टंट आहे रे, एव्हरीथिंग इज कॉन्स्टंट. सो कोणाला प्रूव्ह होतं इक्वल टू, प्रपोर्शनल टू डेल्टा टी ला प्रपोर्शनली प्रूव्ह होतंय. हेच तर न्यूटन्स लॉ आहे, हेच तर न्यूटन्स लॉ आहे की रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर शुड बी प्रपोर्शनल टू डेल्टा टी. सो फोर्थ पॉवरचे सिंगल पॉवर कसं झालं, फोर्थ पॉवरचं सिंगल पॉवर कसं झालं न्यूटन्स लॉ प्रमाणे. झेपलं का तुम्हाला? येस गाइस, क्लियर आहे का हे? न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग मध्ये म्हणूनच आपण फॉर्म्युला असा लिहितो, मायनस डी टी बाय डी टी इज के टी मायनस टी नॉट. आणि आपण सिन्स आपण आता न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग मध्ये आहे आणि ते रेडिएशन डॉमिनंट नाहीये, त्यामुळे केल्विन मध्येच टेम्परेचर लिहायचं का, तर काही गरज नाही. तुम्ही त्याला इव्हन डिग्री सेल्सिअस मध्ये पण लिहू शकता. न्यूटन्स लॉ ला नॉर्मली थीटा मध्ये डिनोट केलं जातं, मायनस डी थीटा बाय डी टी इज के थीटा मायनस थीटा नॉट. यू विल फाइंड दॅट न्यूटन्स लॉ चे सगळे प्रश्नामध्ये आपण थीटा लेटर वापरणार, ना की टी वापरणार. बट हा रेडिएशन कुलिंगला आपण टीच वापरणार आहे, बिकॉज ऍब्सोल्यूट टेम्परेचर इज इम्पॉर्टंट. इथे ऍब्सोल्यूट टेम्परेचर इज नॉट इम्पॉर्टंट. दिस इज द न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग का फॉर्म्युला. हाऊ टू सॉल्व न्यूमेरिकल ऑन कूलिंग, दॅट इज डिफरंट स्टोरी. त्याचे कूलिंगचे फॉर्म्युले वापरून न्यूमेरिकल सॉल्व कसे करायचे, त्याला प्रॉपर एक आपण 2 एक्झाम्पल्स बघू नंतर. बट तुम्हाला इथपर्यंत थिअरी समजली आहे का, की न्यूटन्स लॉ कुठून आला,
स्टीफन्स लॉ वरनं कसा आणला, कळालं का? Yes guys, whether it is clear. Yes, sir. Newton's law of cooling. Good. So we will summarize these things. आज आपण काय काय पॉइंट्स कव्हर केले बघा. थिअरी कव्हर केली आहे बऱ्यापैकी. फर्स्ट आपण बघितलं की व्हॉट इज किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन काय स्टेट करतो? किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन स्टेट करतो की कुठल्याही बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आणि कोइफिशियंट ऑफ एमिशन सेम असतात. कुठल्याही बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन आणि कोइफिशियंट ऑफ एमिशन सेम असतात. बट कोइफिशियंट ऑफ एमिशन तुम्हाला आठवत असेल किंवा एमिसिव्हिटी आठवत असेल तर ती एमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू एमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी असते. त्यामुळे हा फॉर्म्युला तर सबस्टिट्यूट केला ना तर कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन असा प्रूव्ह होतो, एमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू एमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. देअरफॉर rearranging the terms, emissive power of ordinary body upon त्या बॉडीचं कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज EB which is constant असं आपण बोलू शकतो. त्यामुळे किर्चॉफ्स लॉला असं पण स्टेट केलं जातं, इट इज द रेशो ऑफ एमिसिव्ह पॉवर टू ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर फॉर अ गिवन वेवलेंथ. याच्यावरनं आपण कन्क्लूड असं करतो, गुड ऍब्झॉर्बर are good absorber are good emitter. This is what we conclude from the Kirchhoff's law. Kirchhoff's law बघून झाल्यावरती आपण गेलो ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये काय बघितलं आपण, जर आपण ट्रॅकिंग केलं की कुठल्या वेव्हलेंथला किती एमिसिव्ह पॉवर एमिट होत आहे तर ग्राफ अशा शेपचे मिळतात. आणि या ग्राफ मध्ये काय एक्झिबिट होतंय, ज्यातनं क्लिअरली इंडिकेट काय होतं की जसं तुम्ही टेम्परेचर वाढवाल T1, T2, T3 जसं टेम्परेचर वाढवाल यू विल फाइंड दॅट द वेवलेंथ कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी इज शिफ्टिंग टू द लेफ्ट. सो लॅम्बडा मॅक्स हा टेम्परेचरला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे असं दिसतंय. आणि याचा कॉन्स्टंट जो आहे दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज वीन्स कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू आहे 2.898 10⁻³ मीटर केल्विन त्याची युनिट आहे. वीन्स लॉ मध्ये एक गोष्ट ही पण कळाली की एरिया अंडर द कर्व काय रिप्रेझेंट करतो, एरिया अंडर कर्व काय रिप्रेझेंट करतो, टोटल एनर्जी एमिटेड. त्यामुळे T1 च्या अंडरचा एरियापेक्षा T2 चा एरिया जास्त आहे, कारण की टेम्परेचर वाढवलं तर एरिया वाढणार आहे त्याच्या खालचा. T3 चा एरिया अजून जास्त आहे. एक्स्ट्रा पॉइंट म्हणून सांगतो मी तुम्हाला की जर हा ग्राफ तुम्हाला विचारला उद्या की एमिसिव्ह पॉवर वर्सेस फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ नाही फ्रिक्वेन्सी असेल तर काय होईल, तर फ्रिक्वेन्सीला हा ग्राफ ना फक्त असा बनेल. समजतंय का? वेवलेंथ कमी झाली की फ्रिक्वेन्सी वाढेल ना. सो फ्रिक्वेन्सी कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी वाढणार आहे, फ्रिक्वेन्सी वाढेल. वेवलेंथ जर कमी होते तर असा ग्राफ उलटा फक्त फ्लिप होईल ग्राफ. वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ झाल्यावरती आपण बघितलं रेडिएशन आणि न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. कूलिंग बाय रेडिएशन, कूलिंग बाय रेडिएशन जे आहे तो स्टीफन्स लॉच्या अंडर येतो. आणि इथे आपण काय लिहितो, मायनस dt बाय dt इज सिग्मा A
upon ms t raised to 4 minus t naught raised to, आणि न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग हे कधी व्हॅलिड आहे? फॉर लार्ज टेम्परेचर डिफरन्सेस. कूलिंग बाय कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन सगळेच जेव्हा असतील तेव्हा, that is Newton's law of cooling. This comes under the Newton's law of cooling point. Newton's law of cooling, आणि या लॉ प्रमाणे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग काय होणार आहे? The rate of fall of temperature is directly proportional to only the single power theta minus theta long. कळतंय का? आपण ह्याच्यावरती बेस्ड न्यूमेरिकल्स उद्या सॉल्व्ह करणार आहे. आणखी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला एक प्रोसिजर आहे. तो प्रोसिजर तुम्हाला एक्सप्लेन करावा लागेल मला. तो झाला की मग नंतर हा लेसन संपून जातो. फुल लेसन रेडिएशन खतम होऊन जाईल. थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आपण 3 दिवसाची न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. काही डाऊट असतील तर डाऊट्स घेऊया. ठीक आहे? विल जस्ट फॉलो दोज थिंग्स. बाकी थिअरी पॉइंट सगळे कळाले आहेत का? ओके, गुड. ठीक है then. चलो, let's end the session guys. Bye bye. We will meet tomorrow in the next session. Bye bye. Bye, sir.